गावांच्या विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्यात आले आहे। या अभियानाचा विभागीय स्तरावरील शुभारंभ उत्तमसरा तालुका भातकुली येथे विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंघल यांच्या हस्ते करण्यात आला। या अभियानाचा मुख्य उद्देश ग्राम स्तरावर आत्मनिर्भरता निर्माण करणे आणि गावाच्या विकासात नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा आहे। यावेळी बोलताना डॉक्टर सिंघल यांनी सांगितले की या अभियानात चांगले काम करणाऱ्या गावांना बक्षिसे जिंकण्याची संधी आहे। त्यांनी गावांना सुंदर बनवण्याचे आणि सेवा पंधरवड्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले, ज्या अंतर्गत शेतरस्ते मोकळे केले जातील आणि बेघर व्यक्तींसाठी घरकुलांचे सर्वेक्षण केले जाईल। जिल्हाधिकारी आशिष येडेकर यांनी अभियानातील मानकांनुसार कार्य केल्यास बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल असे सांगितले। त्यांनी राजस्व अभियान, भटक्या विमुक्तांसाठी विशेष अभियान आणि राज्यस्तरीय स्पर्धेत उत्साहात सहभागी होण्याचे आवाहन केले। मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांनी या अभियानात लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले। त्यांनी पोषण अभियान आणि स्वच्छ नारी सशक्त परिवार अभियानात महिलांनी आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमात स्वच्छता ही सेवा, राष्ट्रीय पोषण माह आणि सेवा पंधरवडा या उपक्रमांचेही उद्घाटन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी आशिष येडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा, उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे, उपायुक्त राजीव फडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच उमेदच्या 27 बचत गटांना 1.5 कोटी रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले आणि विविध सरकारी प्रमाणपत्रेही वितरित करण्यात आली। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याच्यामध्ये जे काम करायचं की गावामध्ये वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर जर आपण चांगलं काम करू शकू पुढच्या 3-4 महिन्यामध्ये, तर आपल्याला 5 कोटी रुपयाचं पण बक्षीस त्या ठिकाणी राज्यस्तरावरचं जिंकण्याची संधी त्या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीला आहे। तालुका स्तरावरचे बक्षीस आहेत, जिल्हा स्तरावरचे बक्षीस आहेत। सोबतच जे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आपण राबवतोय याच्यामध्ये सुद्धा गावामध्ये जे अतिशय महत्त्वाच्या बाबी आपल्याला जब सामना करावा लागतो त्याच्यावर काम करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे। आजपासून आम्ही महसूल विभागाचा सेवा पंधरवडा कार्यक्रम सुरू करतो आहे। त्याबाबत जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्याला आज आता माहिती दिलेली आहे। तर यामध्ये जे मुख्य मोहीम आहे ते तुमचे जे शेतरस्ते बाबत मोहीम घेतो आहे। तो शेतरस्ते बाबत जितके तुमचे काही शेतरस्ते आहे ते मोकळे करून घ्या या अभियानात, आणि तसेच तो सगळे जे रस्ते आहे तो आम्ही मॅप करणार आहे डिजिटली, ऑनलाईन डिजिटल मॅप्सवर। तर तो त्याचा फायदा सगळे ग्रामस्थांना होणार आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।